नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत 85% अनुदानावर दिल्या जाणाऱ्या सिलाई मशीन योजनेची माहिती. त्याचप्रमाणे अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागतील याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वात आधी तुमचे आपल्या महाहेल्प या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, 85% हे तुम्हाला सरकार अनुदान देणार आहे व 25% हे तुम्हाला भरायचे आहेत. तर यासाठी पात्रता काय आहे ते सर्वात आधी आपण समजून घेऊया. तर अर्जदार हा अनुसूचित जमातीमधील उमेदवार असावा. त्यानंतर या योजनेचा लाभ हा फक्त ITI प्रशिक्षण झालेल्या पुरुष किंवा महिलांना देण्यात येईल. ह्या दोन महत्त्वाच्या अटी आहेत, ह्या इथे तुम्ही समजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अर्ज करायलाही सुरुवात करायची आहे. हा अर्ज तुम्हाला PDF स्वरूपात खाली देण्यात आलेला आहे. हा अर्ज डाउनलोड करायचा आहे व कसा भरायचा तो आपण इथे पाहणार आहोत. मित्रांनो, हा अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला इथं पत्ता दिलेला आहे. या पत्त्यावरती तुम्हाला इथं जमा करायचा आहे. जर तुम्ही या पत्त्याव्यतिरिक्त म्हणजे या प्रकल्पाव्यतिरिक्त दुसरीकडे राहत असाल तर तुम्ही तुमच्या प्रकल्प कार्यालयामध्ये संपर्क साधून अर्ज हा जमा करायचा आहे. येथे तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो हा इथं लावायचा आहे. इथं अर्ज कुठे जमा करायचा आहे त्याचासुद्धा इथं पत्ता आहे. त्यानंतर तुम्हाला इथं योजनेचे नाव हे दिसत असेल, अनुसूचित जमातीच्या ITI प्रशिक्षण झालेल्या पुरुष महिलांना 85% अनुदानावर शिलाई मशीन खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे हे या योजनेचे नाव आहे. तुम्ही इथं हे बघू शकता. त्यानंतर इथं अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचे आहे. इथं मराठीमध्ये टाका, पहिले नाव, मधले नाव आणि आडनाव. त्यानंतर इथं तुम्ही इंग्लिशमध्ये नाव टाकायचे आहे. त्यानंतर इथं वडिलांची माहिती भरायची आहे. इथं आईची माहिती पूर्ण भरायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, इथं पॅन कार्ड असल्यास इथं पॅन कार्ड क्रमांक टाका. त्यानंतर तुमचा रेशन कार्डचा 27 अंकी नंबर टाका. त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता इथं टाकायचा आहे. ग्रामपंचायत कोणती आहे, मुक्काम पोस्ट, तालुका इथे टाकायचे आहे. आणि त्यानंतर जमात व पोटजात काय आहे, हिंदू कोकणा वगैरे, हिंदू महादेव कोळी अशा ज्या आदिवासी बांधवांच्या जाती असतात त्या तुम्हाला इथं टाकायच्या आहेत. म्हणजे तुमची जी जात आहे ती टाकायची आहे. आणि किती वर्षापासून रहिवासी आहात ते तुम्ही इथं टाकायचे आहेत. जर तुम्हाला वर्ष माहिती नसतील तर तुमचे वय किती आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. आणि त्यानंतर तुमची जन्मतारीख इथं टाकायची आहे. त्यानंतर तुमचे वय इथे टाका. पुरुष आहात की स्त्री आहात ते तुम्ही इथं टिक मार्क ही करायची आहे. त्यानंतर वैवाहिक दर्जा काय आहे, विवाहित असल्यास इथं विवाहित असे लिहा आणि अविवाहित असल्यास इथं अविवाहित असे लिहायचे आहे. त्यानंतर विवाहित असल्यास अपत्य संख्या काय आहे ती तुम्ही इथं टाकायची आहे. मुले किती आहेत, मुली आणि एकूण इथं संख्या तुम्ही टाकायची आहे. आणि त्यानंतर तुमच्या रेशन कार्डवरती एकूण पुरुष किती आहेत, महिला किती आहेत, असे एकूण किती झालेत इथे ते तुम्ही टाकायचे आहे. त्यानंतर इथे तुमचा दारिद्र्य रेषेखालील कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे. जो सुद्धा तुमचा RDP नंबर असेल तर तुम्ही इथे टाकायचा आहे. त्यानंतर अर्जदारांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे ते तुम्ही इथं टाकायचे आहे. जेवढे सुद्धा असेल तेवढे तुम्ही इथं टाकायचे आहे. त्यानंतर तुमचे उत्पन्नाचे साधन काय आहे तर शेती, व्यवसाय, मजुरी, इतर यापैकी जे सुद्धा तुमचे असेल त्याच्यावरती तुम्ही टिक करायची आहे. आणि स्वतःच्या मालकीची जमीन आहे काय, असल्यास होय करा, नसल्यास नाही करा. आणि असल्यास किती चौरस फूट किंवा हेक्टर आर आहे ते तुम्ही इथं टाकायचे आहे. जर तुम्ही अल्पभूधारक असाल तर अल्पभूधारक या ऑप्शनवरती टिक करायचे आहे. जर तुमच्याकडे वनपट्टेधारक म्हणजे फॉरेस्टचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही याच्यावर सुद्धा टिक करू शकता. त्यानंतर येथे तुम्हाला तुमची जमीन कुठे आहे त्याची माहिती इथं भरायची आहेत. आता दुसऱ्या गावामध्ये काही लोकांची जमीन असते, त्यामुळे तुम्ही इथं त्या गावाचे नाव टाकायचे आहे, तालुका टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे. आणि इथे तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे. शेत जमिनीत पाण्याचा स्रोत काय आहे तो तुम्ही इथं टाकायचा आहे. आणि क्षेत्र किती आहे ती सुद्धा माहिती तुम्ही इथं टाकायची आहे. आता स्वतःची जमीन असल्यास स्वतःची, शासकीय असल्यास इथं शासकीय, आणि जिरायत, बागायत काय जी शेती असेल ती तुम्ही इथं टाकायची आहे. तर अशा प्रकारे हा तुम्ही इथं फॉर्म हा भरायचा आहे. त्यानंतर 12वा पॉईंट इथं तुम्ही बघू शकता, प्रकल्प कार्यालयामार्फत किंवा इतर विभागामार्फत योजनेचा लाभ घेतलेला आहे काय, असल्यास कोणत्या योजनेचा. तर तुम्ही यापूर्वी जर या आदिवासी विकास विभागमार्फत जर तुम्ही लाभ घेतला असेल तर त्या योजनेचे नाव, कोणत्या साली घेतला ते वर्ष टाकायचे आहे. अशा प्रकारे योजनेचा लाभ घेतला असेल इथं माहिती भरायची आहे. नसेल घेतल्यास इथं काही भरायची गरज नाही. इथं तुम्ही डॅश मारून पुढे चालायचे आहे. त्यानंतर तुमच्या बँक खात्याचा तपशील आपल्याला इथं द्यायचा आहे. आता इथं खातेधारकाचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर मिडल नेम, सरनेम, बँकेचे नाव, शाखेचे नाव, IFSC कोड जो तुमचा असेल तो टाका, खाते नंबर टाका, खातेधारकाचे नाव इथं पुन्हा टाकायचे आहे.
त्यानंतर ही माहिती तुम्ही व्यवस्थित नीट वाचून घ्यायची आहे. त्यानंतर इथं सही करायची आहे, इथं तुमचे नाव टाकायचे आहे, इथं दिनांक, ठिकाण टाका आणि त्यानंतर ही 12 ते 13 कागदपत्रे तुम्हाला सोबत जोडायची आहेत. आता ही कागदपत्रं आपण एक वेळेस तपासून घेऊया. अर्जदाराचे नजीकच्या काळातील 2 पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर सरपंच, ग्रामसेवक, ग्रामसभा ठराव कार्यवाहीसह. आता हा ठराव तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे. तुम्ही इथं हा ठराव बघू शकता. हा ठराव तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे जातीचा दाखला. जातीचा दाखला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचा ग्रामपंचायतीचा दाखला. हा दाखला तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो डाउनलोड करून तुम्ही ग्रामपंचायतमधील तुमच्या ग्रामसेवकांची सही घेऊन हा दाखला मिळवू शकता. त्यानंतर शिवणकाम ITI प्रशिक्षण प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर आधार कार्डची सत्य छायांकित प्रत, म्हणजे तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही BPL दाखला म्हणजे RDP नंबर हा तुम्ही इथं देऊ शकता. त्यानंतर विधवा, अपंग, परित्यक्त्या प्रमाणपत्र असल्यास हे कंपल्सरी नाही, ज्यांना लागू पडत असेल त्यांनीच हे जमा करायचे आहे. त्यानंतर व्यवसाय सुरू करण्याकरिता उपलब्ध जागेबाबत नमुना 8चा उतारा. तर 8चा उतारा हा तुम्ही इथं ग्रामपंचायतमधून घ्यायचा आहे किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही काढू शकता. त्यानंतर पॅन कार्डची छायांकित प्रत म्हणजे पॅन कार्डचं झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे. तर एवढी कागदपत्रे तुम्हाला ही द्यायची आहेत. त्यानंतर तुम्ही इथली जी सूचना आहे ती माहिती नीट वाचायची आहेत. म्हणजे अपूर्ण कागद असेल तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित कागदपत्र व्यवस्थित जोडलेली आहेत की नाही, माहिती व्यवस्थित भरलेली आहे की नाही याची खात्री करून नंतर अर्ज हा जमा करायचा आहे. त्यानंतर एक शिफारस ही तुम्ही घ्यायची आहे. तर इथं सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून ही सर्व माहिती तुम्ही भरून घ्यायची आहे व त्यानंतर इथं त्यांचे नाव व सही शिक्का तुम्ही इथं घ्यायचे आहे. त्यानंतर हा ग्रामसभेचा ठराव आहे. अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्ही भरून अर्ज हा संबंधित प्रकल्प कार्यालयामध्ये जमा करायचा आहे. हा अर्ज लवकरात लवकर जमा करा. लवकरात लवकर जमा करा म्हणजे तुम्हाला नक्कीच लाभ हा मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती. जर अशाच प्रकारच्या अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा आणि आपल्या यूट्यूब चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती ही वेळेवरती मिळत राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो.